जादा उत्पादन तसंच पसंतीचं कपाशीचं पुरेसं बियाणं मिळत नसल्यानं अकोल्यातील शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। 12पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर ठिय्या दिला। यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूतही काढली। बियाणांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे विकल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। सकाळपासून रांगेत बसावं लागतं, कुपून मिळाल्यानंतर दुपारी भर उन्हात रांगेत उभं राहावं लागतं। मात्र त्यानंतरही पुरेसे बियाणे मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे। यंदाच्या खरीप हंगामात तरी समाधानकारक पीक होईल या आशेने शेतकरी कामाला लागला। गुरुवारपासून कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांना बियाणे विक्री सुरू झाली। मात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या कपाशीच्या बियाणांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे। बियाणे विक्री सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच शेतकऱ्यांची मागणी असलेल्या बीटी बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे। कृषी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत। उन्हामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत पसंतीचे पुरेसे बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली। बियाणं उपलब्ध नसल्यामुळे कलेक्टर साहेबाला मिळालो। कलेक्टर साहेब असं म्हणतात की बा साठा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना एवढा पुरवठा जास्त आहे, म्हणजे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी असल्यामुळे आम्ही एवढं बियाणं उपलब्ध करून देऊ शकतो। कोणत्या गावचे शेतकरी मांजरी, खंडाळा, खांबोरा, कंचनपूर, हातरून, नैराट, वैराट पूर्ण अकोला जिल्ह्यातले जवळपास शेतकरी आहेत। वल्लभनगर